मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. शहरभर अनेक ठिकाणी पाणी साचलं असून वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला. आज कुर्ला स्थानकावर जिथे लोकल प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती, उशिरा येणाऱ्या गाड्या, ओलसर प्लॅटफॉर्म आणि घाई गडबडीत प्रवास करणारे नागरिक, यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. नवराष्ट्राच्या टीमने त्यांच्याशी संवाद साधला. या जाणूया त्यांचा हा संवाद. ट्रेन में बैठे इधर आए, अभी 1 बज गया हम लोग को. सही ना, 9:30 बजे से मुंबई से बैठ के इधर आए, 1 बज गया, अभी तक का ट्रेन चालू नहीं, कुछ नहीं. बघू आता पुढे कसं जायचं. घर पे जाने काय पण पोलिसांनी हेल्प केली, त्यांनी थँक्यू. तुम्ही आता कुठे जाणार आहे ते? आम्हाला काही ऑप्शन नाही, गाडी चालू करायला म्हणून आता बघू काय बघू आता ओला उबेर कसं ते पण लागलं तर बघू. उल्हासनगरवरून 9:10ची ट्रेन पकडली आहे, पण कुर्ला आणि घाटकोपरच्या मध्ये ट्रेन थांबली. त्याच्यानंतर सिग्नलमुळे काहीतरी ट्रेन चालत नाही आहे. आम्ही ट्रॅकवर उतरून चालत आलो कुर्ला स्टेशनपर्यंत. आता इथून पावसाचं काय म्हणणं आहे? तुम्ही आता किती पाऊस आता एक तास झाला पाऊस कमी होता, पण आता पाऊस वाढतोय. दिसतोय की पाऊस जास्त पडतोय. तर पुढे आता बघू कसं साधन मिळतंय. CSTला जायचं. ट्रेनबद्दल? ट्रेन तर बंदच आहे आणि पूर्ण एका मागोमाग एक ट्रेन थांबलेला आहे आणि सगळी पब्लिक चाललोय. गर्दी आहे. आता पटकन चाललोय घरी. ट्रेन पावसामुळे ट्रेन किती तासापासून बसला तुम्ही? ट्रेन मध्ये तासापासून किती? 2 तास बसलो होतो. 2 तास बसलो. 2 तास. ठाण्यावरनं मी निघालो आणि ट्रेन हळूहळू आली, कुर्ल्यापर्यंत आली. कुर्ल्याच्या थोडी अलीकडे आली आणि जवळजवळ 11:30 वाजल्यापासून मी उभा आहे आणि तासभर ट्रेनमधनं आम्ही ट्रेनमध्येच होतो आणि आम्हाला आता उतरायला थोडंसं पाय घसरेल वगैरे असं वाटत होतं, परंतु ते लॅडर घेऊन आले आणि आम्हाला त्यांनी मदत केली सगळ्या रेल्वेच्या पोलिसांनी आणि मग आम्ही आता कुर्ला स्टेशनला पोहोचलो व्यवस्थित. तुम्ही कुठून आलात आता? मी ठाण्यावरनं. किती वाजता निघाले हो साहेब? मी ठाण्यावरनं जवळजवळ 9:30ला ट्रेन पकडलेली. ठाण्यावरनं 9:30ला ट्रेन पकडली आणि आत्ता मी कुर्ल्याला उतरते. आता जवळजवळ वाजल्यात 1 वाजता आला. आता तुम्हाला जायची सोय कशी होणार? आता जायचं तर बघायचं, आता ऑफिसला पोचायचं आहे. तर ऑफिसला पोचल्यानंतर मग नंतर थोड्या वेळाने निघून ऑफिसमधनं जायची बघायची कसं काय ट्रेन वगैरे चालू होत आहेत तोपर्यंत, असा विचार आहे. थँक्यू सर.